तर मॅडम माझं खूपच पोट सुटलेलं आहे आणि डाएट प्लॅन माझ्याकडून आता होतच नाही आणि आता मस्तपैकी पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे ना काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. पण मग या वजनाचं मी काय करू? तर मॅडम मला असा डाएट प्लॅन द्या, की जो मी या पावसाळ्यामध्ये फॉलो करू शकते. अशा कमेंट्स मला येत आहेत, असे मेसेजेस मला येत आहेत, की मॅडम आता मान्सून डाएट प्लॅन आमच्यासाठी आणा. तर हो मंडळी, आता काहीही काळजी करू नका. कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रभावी असा पावसाळी डाएट प्लॅन, की जो फॉलो केल्यामुळे पावसाळा संपायच्या आतच तुम्ही तुमचं 8 ते 10 किलो वजन कमी करू शकता. तर मंडळी, ऋतू बदलला की डाएट प्लॅन देखील बदलणं गरजेचं असतं. आता उन्हाळ्यातील डाएट प्लॅन हा पावसाळ्यामध्ये चालेलच असं नाही. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये छत्री सोबतच योग्य डाएट प्लॅन सोबत ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणजे तुमचं वजनही वाढणार नाही आणि सर्दी देखील होणार नाही. तर मंडळी, हा डाएट प्लॅन इतका प्रभावी आहे की अक्षरशः 30 दिवसांमध्ये जर तुम्ही हा व्यवस्थित फॉलो केला, जसा मी सांगतेय तसा, तर तुम्ही 8 ते 10 किलो वजन तुमचं कमी करू शकता. आणि अगदी घरगुती डाएट प्लॅन आहे. यामध्ये मी तुम्हाला ऑप्शन्स देणार आहे. ब्रेकफास्टचे ऑप्शन्स, दुपारच्या जेवणाचे ऑप्शन्स अगदी घरगुती आहे. तुम्हाला काहीही विकत आणायची गरज नाहीये. तर म्हणजे याआधी देखील मी तुमच्यासोबत मान्सून डाएट प्लॅन शेअर केला होता आणि त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन तो डाएट प्लॅन फॉलो करून घर बसल्या वजन कमी झालेलं आहे. मग मला कमेंट्स आल्या की मॅडम अजून डिटेलमध्ये आम्हाला पावसाळी डाएट प्लॅन पाहिजे, म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मंडळी, जेव्हा हे वजन वाढतं ना, तेव्हा कपडे व्यवस्थित बसत नसतात, कुठे मन लागत नसतं आणि ह्या शरीरासोबतच आपला आत्मविश्वास देखील कमी झालेला आपल्याला दिसत असतो. कुठेही बाहेर गेलं की म्हणत असतात की अगं तू किती जाड झालीयस, तू आधी कशी होतीस, आता कशी झालेली आहे. आणि कुठेतरी आतमध्येच आपल्याला हा प्रश्न सारखा भेडसावत असतो की मी कायम अशीच राहणार आहे का, मी कायम असाच राहणार आहे का, माझं वजन कधी कमी होणार नाहीये का. तर मंडळी, आता काहीही काळजी करू नका. कारण घरातलाच आहार तुम्ही योग्य त्या पद्धतीने, योग्य त्या प्रमाणामध्ये घेऊन अगदी घर बसल्या तुमचं वजन कमी करू शकता. तर मंडळी, मी तुम्हाला अवघ्या 30 दिवसाचं चॅलेंज देते. तुम्ही तुमचं वजन आज चेक करा, 30 दिवसानंतर चेक करा आणि तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. तर मंडळी, माझा कुठलाही डाएट प्लॅन सुरू करताना, इव्हन मी जेव्हा माझे पर्सनलाइज डाएट प्लॅन देते तेव्हा देखील मी माझ्या क्लायंट्सला माझे 5 गोल्डन रूल सांगत असते. सो या डाएट प्लॅन सोबतच ते रूल फॉलो करणं देखील गरजेचं असतं आणि म्हणूनच माझ्या क्लायंट्सचं वजन हे झपाट्याने कमी होत असतं. तर आपण काय करत असतो, डाएट प्लॅन फॉलो करतो पण हे रूल फॉलो करत नाही आणि म्हणूनच कित्येक जण म्हणत असतात की मॅडम डाएट फॉलो केला तरी काही असर होत नाहीये, व्यायाम करून देखील काही असर होत नाहीये. तर ह्या सोबतच हे 5 रूल फॉलो करणं देखील गरजेचं आहे. तर म्हणजे सगळ्यात पहिला गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे 30 दिवस, खरं तर तुम्ही कायमच केलं पाहिजे, पण हा डाएट प्लॅन फॉलो करताना देखील तुम्ही दिवसभरातून ऍटलीस्ट 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. कित्येकदा आपण कन्फ्युज होऊन जातो की आपल्याला भूक लागली की आपल्याला तहान लागलेली आणि आपण काहीतरी खात बसतो. तर असं करू नका. मी जो डाएट प्लॅन दिलेला आहे तोच खा, त्या वेळेवरच खा, पण ती वेळ सोडून जर तुम्हाला भूक लागेल तेव्हा भरपूर असं पाणी प्या. अक्षरशः बाटल्या भरून ठेवा, कारण वजन कमी करण्यासाठी पाणी देखील तितकंच गरजेचं असतं. म्हणजे आपला दुसरा गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही तुमच्या जेवणाची वेळ ही फिक्स ठेवणार आहात. मी जो काही तुम्हाला आहार सांगणार आहे तो एका फिक्स वेळेवर ठेवा. असं नाही की नाश्ता आज 9ला केलाय, उद्या 11 वाजता करणार, आज रात्रीचं जेवण तुम्ही 6 वाजता केलंय, उद्या 10 वाजता करणार, तर नाही. दुपारचं जेवण असो, सकाळचं असो, रात्रीचं असो, त्याची एक फिक्स वेळ ठरवा. त्यामुळेच आपलं पचन चांगलं होत असतं. नेक्स्ट गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही ऍटलीस्ट दिवसभरातून एकदा तरी 45 मिनिटं वॉक करणार आहात. तुम्हाला व्यायाम करायला जमत नाही, जिमला जायला जमत नसेल, काही प्रॉब्लेम नाही, पण ऍटलीस्ट 45 मिनिट्स फास्ट वॉक करणं गरजेचं आहे. एक तर मॉर्निंग वॉक करा किंवा तुम्ही रात्री देखील वॉक करू शकता, पण 45 मिनिट वॉक बास झाला वजन झपाट्याने कमी करण्यासाठी. पुढचा गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहात. जर तुम्ही घरी असाल तर 7च्या आतच जेवा, फायदा घ्या घरी असल्याचा. पण जर तुम्ही ऑफिसला जात असाल, कामानिमित्त बाहेर जात असाल, तर घरी आल्या आल्या जेवण करा. म्हणजे झोपायच्या 2 तास आधी तरी तुमचं जेवण झालं पाहिजे. हे खूपच सोपं आहे आणि हेच कारणीभूत आहे वजन लवकरात लवकर कमी करण्यासाठी. आणि नेक्स्ट रूल म्हणजे 7 ते 8 तासाची झोप देखील महत्वाची आहे. तुम्ही कितीही चांगला आहार घ्या, पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर तुमचं वजन कमी होणार नाहीये. सो फक्त हे 5 गोल्डन रूल आहेत, ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि मग बघा अवघ्या 30 दिवसांमध्ये तुम्ही काय, तुमच्या आजूबाजूचे लोक देखील विचारतील की तू असं काय फॉलो केलं की तुझं वजन इतक्या झपाट्याने कमी झालं. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला मान्सून स्पेशल डाएट प्लॅन. फक्त हा डाएट प्लॅन फॉलो करा आणि वजन झपाट्याने कमी करा.
तर म्हणजे हा डाएट प्लॅन, हा पावसाळी डाएट प्लॅन वेगळा आहे, कारण यामध्ये मी तुम्हाला देणार आहे इंटरमिटंट फास्टिंग. याच्यामध्ये आहे 16-8 म्हणजे 16 तासाचा उपवास आणि 8 तासाची इटिंग विंडो असणार आहे, आणि 16 तास त्याच्यामध्ये तुम्ही काहीही खाणार नाही आहात. म्हणजेच तुम्ही तुमचं सकाळचं जेवण हे 12 वाजता करणार आहात किंवा 1 वाजता, आणि त्यानंतर 8 तासानंतर तुम्ही तुमचं दुसरं जेवण करणार आहात. यामध्ये आपण नाश्ता करणार नाहीये. तर आता काय करणार आहोत ते बघू. सो आपण दिवसाची सुरुवात करणार आहोत आपली मॉर्निंग फॅट कटर ड्रिंकने. याच्यामध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन देते. सगळ्यात पहिला ऑप्शन ते म्हणजे तुम्ही घेऊ शकता जिंजर टर्मरिक टी. म्हणजे मोठा ग्लास भरून पाणी उकळायला ठेवायचं, त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं आलं किसून टाकायचं, आणि ते उकळल्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात. हे इन्फ्लमेशनसाठी देखील चांगलं असतं, आणि सकाळी तुमचा मेटाबॉलिझम देखील बूस्ट होत असतो, आणि तुमच्या शरीरातील सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला देखील मदत होत असते. आता बघू आपला दुसरा ऑप्शन. ते म्हणजे रात्री 1 चमचा चिया सीड 1 ग्लास पाण्यामध्ये आपण भिजत ठेवायचे रात्री. सकाळी उठल्यावरती आपण दुसरं 1 ग्लास भर पाणी मस्तपैकी गरम करायला ठेवायचं. ते कोंबट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये रात्री भिजवलेले चिया सीड्स आपण त्या उकळल्यानंतर टाकायचे, आणि त्याच्यामध्ये आपण पिळणार आहोत अर्ध लिंबू. बास, हे कोंबट पाणी, आणि त्याच्यामध्ये नंतर आपण ऍड करणार आहोत जे आपण भिजवलेले चिया सीड्स, आणि त्याच्यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळणार आहोत, आणि ते पाणी उठल्या उठल्या आपण घेणार आहोत. हे देखील खूपच इफेक्टिव्ह आहे वेट लॉस साठी. याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर देखील असतं, आणि त्यामुळेच वजन कमी व्हायला देखील मदत होत असते, आणि पोट भरायला देखील मदत होत असते. तर मंडळी, अशा प्रकारे मी तुम्हाला 2 ऑप्शन दिले. एक तर तुम्ही जिंजर टर्मरिक टी घेऊ शकता, किंवा तुम्ही लेमन चिया सीड वॉटर देखील घेऊ शकता. त्यानंतर 9-10 वाजता जर तुम्हाला भूक लागल्यासारखं झालं तर तुम्ही तेव्हा ग्रीन टी घ्या, किंवा ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता. परत 11 वाजता जरी भूक लागल्यासारखं झालं तरी देखील तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी या 0 कॅलरीज ड्रिंक तेव्हा घेऊ शकता. पण अजिबात लेमन वॉटर तेव्हा घेऊ नका, किंवा तुम्ही बाकी ताक किंवा लस्सी देखील घेऊ नका. फक्त तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी घेणार आहात. त्यानंतर आपण आपला पहिलं मील करणार आहोत 12 वाजता. त्यानंतर मंडळी 12 वाजता जेव्हा आपण जेवण करणार आहोत, पण त्या जेवणाच्या आधी तुम्ही घेणार आहात नारळ पाणी. एक तर तुम्ही नारळ पाणी प्या, किंवा तुम्ही मस्तपैकी मोठा ग्लास भरून लस्सी पिऊ शकता, पण त्याच्यामध्ये साखर नाही, किंवा तुम्ही मस्तपैकी मोठा ग्लास भरून ताक देखील पिऊ शकता. त्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही करणार आहात जेवण. आता जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात एक मोठी भाकरी घ्यायची. जी अवेलेबल भाजी आहे ती भाजी घ्यायची. शक्यतो रोज वेगवेगळ्या भाज्या घेण्याचा प्रयत्न करा, पण ज्या प्रोटीन रिच आहेत त्या जास्त करून घेऊ शकता. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही भाकरी सोबत नॉनव्हेजची भाजी देखील घेऊ शकता. सो तुम्ही जेवणामध्ये घेणार आहात भाकरी, भाजी, एवढा बाउल भरून सॅलेड. बास, मग झालं तुमचं दुपारचं जेवण. आणि सोबतच जर तुम्हाला भात खायची इच्छा असेल तर थोडीशी वाटी भरून तुम्ही भात देखील घेऊ शकता, आणि डाळ. बास, मग त्यानंतर तुम्ही काहीही खाणार नाही आहात. बघा मंडळी, हा डाएट प्लॅन खूपच प्रभावी आणि इफेक्टिव्ह देखील आहे. सो दुपारच्या जेवणामध्ये भाकरी घ्यायची आहे, हवी ती भाजी घ्यायची. इकडे असे काही रेस्ट्रिक्शन्स नाहीयेत की हीच भाजी घेऊ नका किंवा तीच भाजी घेऊ नका. जी भाजी तुम्हाला आवडती, पण रोज वेगवेगळ्या भाज्या घेण्याचा प्रयत्न करा. आणि सोबतच तुम्ही घेणार आहात बाउल भरून सॅलेड. बास, कोशिंबीर देखील घेऊ शकता. बास, मग झालं तुमचं दुपारचं जेवण. त्यानंतर 4 किंवा 5 वाजता तुम्हाला जर भूक लागली तेव्हा आपण घेणार आहोत आपला मिड इव्हिनिंग स्नॅक. तेव्हा तुम्ही घेणार आहात मखाणे, रोस्टेड मखाणे घ्यायचे, आणि सोबतच अगेन तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी यातली कुठलीही एक 0 कॅलरी ड्रिंक घेणार आहात. तर मंडळी, आता बघू रात्रीच्या जेवणाचे ऑप्शन. सो रात्रीच्या जेवणामध्ये मी तुम्हाला 3 ऑप्शन्स देते, त्यातले कुठलेही ऑप्शन तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे तुम्ही मूग डाळीचं धिरडं घेऊ शकता. मस्तपैकी 2 मोठे मूग डाळीची धिरडी घ्यायची. सोबतच तुम्ही चटणी घेऊ शकता, आणि 50 ग्रॅम पनीर घ्यायचं. बास, मग झालं तुमचं रात्रीचं जेवण. हे अगदी पोटभरीचं असं जेवण आहे. किंवा मग तुम्ही रात्री पनीरची भुर्जी घेऊ शकता, सोबतच 2 फुलके घेऊ शकता, आणि कंपल्सरी तेव्हा देखील तुम्ही एवढं बाउल भरून सॅलेड घेऊ शकता. बास, मग झालं तुमचं रात्रीचं जेवण. सो अशा प्रकारे एक तर तुम्ही मूग डाळीचं धिरडं घ्या, किंवा तुम्ही पनीर भुर्जी देखील घेऊ शकता. आणि आपला नेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही सोयाबीनची भाजी घेऊ शकता, किंवा सोया चंक्स देखील घेऊ शकता, आणि सोबतच तुम्ही घेणार आहात सॅलेड. हे होते आपल्या रात्रीच्या जेवणाचे ऑप्शन्स. सो रात्रीचं जेवण झाल्यानंतर आपल्याला डिरेक्टली नेक्स्ट डे 12 वाजता जेवण करायचं आहे. सो यानंतर 9-10 वाजता जर भूक लागली तेव्हा तुम्ही कंपल्सरी घेऊ शकता. एक तर तुम्ही साधं कोमट पाणी देखील घेऊ शकता, किंवा तुम्ही कॅमोमाईल टी घ्या. कॅमोमाईल टी देखील खूपच इफेक्टिव्ह आहे वेट लॉससाठी. स्ट्रेस कमी व्हायला देखील मदत होत असते, आणि त्यामुळे आपले हार्मोन्स देखील व्यवस्थित होत असतात. हार्मोन्स देखील बॅलन्स व्हायला मदत होत असते. सो ही खूपच इफेक्टिव्ह नाईट
ड्रिंक आहे कॅमोमाईल टी, त्यामुळे ही मी जास्त रेकमेंड करत असते माझ्या क्लायंट्सला देखील. मी सांगत असते जेव्हा मी पर्सनलाइज डाएट प्लॅन देते की मोस्टली तुम्ही रात्री झोपायच्या आधी कॅमोमाईल टी घ्या, म्हणजे झोपायच्या 1 तास आधी घेतली तरी चालेल. तर मंडळी अशा प्रकारे हा मान्सून डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे तुम्हाला 7 दिवसांमध्येच तुमच्या वजनामध्ये फरक दिसू लागणार आहे, ते देखील किलोमध्ये. आणि सोबतच तुम्हाला आपले 5 गोल्डन रूल देखील फॉलो करायचे आहेत. तर मंडळी तुम्ही जर हे मान्सून चॅलेंज घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे डाएट प्लॅन फॉलो करणार आहे. तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा घरगुती डाएट प्लॅन शेअर करा, म्हणजे त्यांना देखील अगदी आठवड्यामध्येच त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्की दिसून लागेल. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर मंडळी कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा कुणीही दिलेले उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या, कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे तसा आहार घेणं, तसे उपाय करणं हे गरजेचं असतं. तर मंडळी जसं मी कायमच सांगते की वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाही, गरज आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सीची. तुम्ही 2 दिवस डाएट फॉलो केलं, 7 दिवस केलं आणि मग सोडून दिलं तर वजनामध्ये फरक दिसणार आहे का? नाही. वजन वाढायला जर एवढा वेळ लागलाय तर कमी व्हायला थोडे दिवस देणं हे नक्कीच गरजेचं आहे. सो कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा की हो मी माझं वजन कमी करू शकतो. मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि मंडळी जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल तर म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट, तुम्ही कुठल्या टॅबलेट्स घेता यावर आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो. त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.